100% केस वाढ. 7 दिवसात केस गळती थांबवून मिळवा घनदाट काळेभोर केस. मैत्रिणींनो, फक्त आठवड्याभरात केस गळणं बंद आणि केसांची वाढ दुप्पट. ऐकून आश्चर्य वाटले ना? पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या किचनमधील साध्या गोष्टी आणि काही शक्तिशाली आयुर्वेदिक औषधी वापरून एक उत्तम तेल बनवण्याची पद्धत आणि काही घरगुती महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत. यामुळे अवघ्या काही दिवसात केस गळती कायमची थांबेल आणि केसांची वाढ वेगाने होईल. तुमचे कोरडे, रुक्ष आणि दुभंगलेले केस एकदम मऊ, चमकदार आणि घनदाट काळेभोर दिसू लागतील. केसातील कोंडा आणि वेळेआधी पांढरे होणारे केस मुळापासून मजबूत होतील. महागडे शॅम्पू आणि पार्लरमध्ये खर्च करूनही काहीच फरक पडत नसेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. केसांच्या सगळ्या त्रासांवर हा एकदम खात्रीशीर आणि पूर्णपणे नॅचरल घरगुती उपाय आहे. चला तर मग उशीर न करता बघूया या 14 गुणकारी घटकांचं हे जादुई तेल कसं तयार करायचं. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण अर्धवट माहितीचा काहीच फायदा होत नसतो. मैत्रिणींनो, सगळ्यात आधी बघूया यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. हे महाभृंगराज आणि रोजमेरी युक्त तेल बनवण्यासाठी आपल्याला खालील गोष्टी हव्या आहेत. नंबर 1, कढीपत्ता 1 वाटी. अमिनो ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर, जे केस गळणे थांबवतं आणि केसांच्या मुळांना पोषण देतं. नंबर 2, कांदा 1. यातील सल्फर नवीन केस उगवायला आणि वाढ दुप्पट करायला मदत करतं, तसेच टाळूतील रक्ताभिसरण सुधारतं. नंबर 3, मेथी दाणे 2 चमचे. कोंडा घालवण्यासाठी आणि केस मऊ करण्यासाठी बेस्ट, ज्यामुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो. नंबर 4, कलोंजी दाणे 1 चमचा. पांढरे केस पुन्हा नॅचरल पद्धतीने काळे करण्यासाठी उत्तम, शिवाय केसांची घनता वाढवायला मदत करतं. नंबर 5, आवळा किंवा आवळा पावडर 2 चमचे. व्हिटॅमिन सी मुळे केसांची मुळे पक्की होतात आणि केस काळे राहतात, ज्यामुळे केस वेळेआधी पांढरे होत नाहीत. नंबर 6, भृंगराज 1 मोठा चमचा. याला केसांचा राजा म्हणतात, जे केस गळण्यापासून वाचवतं आणि नवीन केस वेगाने उगवायला मदत करतं. नंबर 7, ब्राह्मी 1 मोठा चमचा. टाळूच्या पेशींना ताजेतवाने करते आणि स्ट्रेस कमी करून केस वाढवते, ज्यामुळे डोक्याला छान थंडपणा मिळतो. नंबर 8, रोजमेरी 1 चमचा. सायन्सनेही उपयुक्त मानलेलं रोजमेरी केसातील ब्लड सर्क्युलेशन वाढवून नवीन केस उगवतं आणि टक्कल पडण्याच्या समस्येवर गुणकारी ठरतं. नंबर 9, जास्वंदाची पाने आणि फुले 6. केसांसाठी नॅचरल कंडिशनर, जे केस एकदम मऊ करतं आणि केसांचे तुटणे थांबवतं. नंबर 10, कोरफडीचा गर 2 चमचे. सुके आणि दुबंगलेले केस मऊ शायनी करण्यासाठी, ज्यामुळे केसांना नॅचरल मॉइश्चर आणि चमक मिळते. नंबर 11, एका लिंबाची साल. टाळूवरील इन्फेक्शन, खाज आणि जिद्दी कोंडा मुळापासून घालवते, ज्यामुळे टाळू एकदम स्वच्छ आणि निरोगी राहते. नंबर 12, वडाच्या झाडाची पारंबी लहान तुकडा. केसांची मुळे जबरदस्त मजबूत करणारा दुर्मिळ उपाय, ज्यामुळे केस मुळापासून अजिबात गळत नाहीत. नंबर 13, खोबरेल तेल 2 कप. तेलाचा बेस म्हणून, जे केसांना आतपर्यंत पोषण देतं, ज्यामुळे केसांचा कोरडेपणा पूर्णपणे कमी होतो. नंबर 14, एरंडेल तेल अर्धा कप. हे तेल केसांना दाट आणि जाड करायला मदत करतं, ज्यामुळे पातळ केसही हळूहळू भरपूर बाउन्सी दिसू लागतात. आता पाहूया तेल बनवण्याची सोपी पद्धत, खास पेस्ट आणि तेल उकळण्याची ट्रिक. या तेलाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण सगळ्या औषधी वनस्पतीची आधी एक घट्ट पेस्ट तयार करणार आहोत. यामुळे सगळ्या गोष्टींचा अर्क आणि पोषण तेलात 100% उतरतो. स्टेप नंबर 1, मिक्सरच्या भांड्यात जास्वंदाची फुले, पाने, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा आणि कोरफड घ्या. स्टेप नंबर 2, त्यात आवळा, ब्राह्मी, भृंगराज, रोजमेरी, वडाच्या पारंबीचे छोटे तुकडे आणि लिंबाची साल टाका. स्टेप नंबर 3, पाणी न घालता किंवा गरज असल्यास फक्त 1-2 चमचे खोबरेल तेल टाकून याची छान घट्ट पेस्ट करून घ्या. स्टेप नंबर 4, आता गॅसवर एक लोखंडी कढई ठेवा आणि त्यात 2 कप खोबरेल तेल ओता. स्टेप नंबर 5,
तेल हलके कोमट झाल्यावर आपण तयार केलेली ही औषधी पेस्ट तेलात घाला. स्टेप नंबर 6, सोबतच मेथी दाणे आणि कलोंजी दाणे सुद्धा तेलात मिक्स करा. स्टेप नंबर 7, गॅस एकदम बारीक आचेवर ठेवा आणि हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे छान उकळू द्या. गॅस मोठा करू नका. बारीक आचेवर उकळल्यामुळे वनस्पतींचे गुणधर्म जळून न जाता तेलात व्यवस्थित विरघळतात. हळूहळू तेलाचा रंग बदलून एकदम गडद हिरवा किंवा काळा होईल आणि फेस येणे कमी होईल. जेव्हा सगळी पेस्ट हलकी कडक आणि तपकिरी दिसेल तेव्हा गॅस बंद करा. हे तेल कढईतच 5 ते 6 तास किंवा रात्रभर असंच राहू द्या, जेणेकरून लोहाचे गुणधर्म तेलात उतरतील. पूर्ण थंड झाल्यावर एका सुती मऊ कापडाने हे तेल घट्ट पिळून गाळून घ्या. तयार झालेलं हे केसांचं आयुर्वेदिक तेल एका स्वच्छ काचेच्या बाटलीत भरून ठेवा. हे तेल लावण्याची योग्य पद्धत. नंबर 1, प्रमाण. हे तेल साधेसुधे नसून एक पॉवरफुल हेअर टॉनिक आहे. त्यामुळे आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा याचा वापर नक्की करा. नंबर 2, गुंता काढून घ्या. तेल लावण्याआधी केस मऊ कंगव्याने हलक्या हाताने विंचरून घ्या, जेणेकरून केसांतील सगळा गुंता निघून जाईल. नंबर 3, कोमट करून विटॅमिन ई मिक्स करा. एका लहान वाटीत थोडे तेल काढून ते हलके कोमट करा आणि त्यात एक विटॅमिन ईची कॅप्सूल टाका. नंबर 4, मुळाशी हलका मसाज. बोटांच्या साहाय्याने हे तेल केसांच्या मुळाशी लावा. टाळूला जोरात न चोळता हलक्या हाताने गोलाकार 5 ते 10 मिनिटे मसाज करा. नंबर 5, मुळांना मजबूती. मसाज केल्यामुळे टाळूतील रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची मुळे अधिक मजबूत होतात. नंबर 6, दुबंगलेल्या टोकांनाही लावा. केसांच्या मुळांसोबतच केसांच्या टोकांना म्हणजेच दुबंगलेल्या भागावरही हे तेल आवर्जून लावा. नंबर 7, लावण्याची योग्य वेळ. हे तेल रात्री झोपण्यापूर्वी लावल्यास एकदम छान रिझल्ट मिळतात. जर रात्री लावणे शक्य नसेल तर केस धुण्याच्या कमीत कमी 3 तास आधी हे तेल नक्की लावा. 15 सोपे पण महत्त्वाचे घरगुती उपाय. केस गळती कायमची बंद आणि केसांची दुप्पट वाढ. हे तेल वापरण्यासोबतच किंवा आलटून पालटून तुम्ही रोजच्या सोयीनुसार खालील 15 घरगुती उपायसुद्धा करू शकता. रोजच्या वापरातील सर्वात सोपे उपाय. नंबर 1, तांदळाचे पाणी. तांदूळ धुतलेले पाणी किंवा तांदूळ शिजवताना काढलेली पेस्ट केस धुण्यासाठी वापरा. यात अमिनो ॲसिड्स असतात जे केसांना मुळापासून पक्के करतात. नंबर 2, कोरफडीचा गर. ताजी कोरफड कापून तिचा गर थेट केसांना व टाळूला लावा. 20 ते 30 मिनिटे ठेवून केस धुवा. कोरफडीमुळे केसांना छान ओलावा मिळतो आणि केस निरोगी राहतात. नंबर 3, कांद्याचा रस. कांद्यामध्ये सल्फर भरपूर असतं, जे नवीन केस उगवायला मदत करतं. कांद्याचा रस कापसाने टाळूला व्यवस्थित लावा आणि अर्ध्या तासाने केस धुवून टाका. नंबर 4, आल्याचा रस. आल्याचा रस टाळूवरील रक्ताभिसरण वाढवण्यास खूप मदत करतो. हा रस 15 ते 20 मिनिटे केसांच्या मुळांशी लावून ठेवा आणि नंतर चांगल्या शॅम्पूने केस धुवा. औषधी तेलाचे उपाय. केसांच्या सर्व समस्यांवर बेस्ट. नंबर 5, कढीपत्ता. मूठभर कढीपत्ता खोबरेल तेलात काळा होईपर्यंत छान उकळून घ्या. तेल थंड झाल्यावर गाळून काचेच्या बाटलीत ठेवा आणि आठवड्यातून 2दा याने डोक्याला हलका मसाज करा. याने पांढरे केस काळे होण्यास मदत होते. नंबर 6, लसूण. लसूण ठेचून खोबरेल तेलात टाका आणि हलके कोमट करा. रात्री झोपण्यापूर्वी हे कोमट तेल केसांच्या मुळाशी लावा. लसूणमधील ॲलिसिनमुळे केस लोखंडासारखे मजबूत होतात. नंबर 7, मोहरीचे तेल. मोहरीचे तेल हलके गरम करून त्याने टाळूची छान मालिश करा. यातील पोषक तत्वांमुळे केसांना आतून पोषण मिळते. केसांना पोषण देणारे हेअर मास्क आणि पॅक. नंबर 8, मेथीचे दाणे. मेथी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी मिक्सरला फिरवून तिची मऊ पेस्ट बनवा आणि केसांना लावा.
40 मिनिटांनी साध्या पाण्याने धुवून टाका. नंबर 9. दही. दही हे केसांना मऊ करण्यासाठी नॅचरल कंडिशनरचे काम करतं. दह्यात थोडा लिंबाचा रस पिळून ते केसांना लावा. याने केस गळणे थांबेल आणि डॅन्ड्रफ मुळापासून गायब होईल. नंबर 10. अंड्याचा हेअर मास्क. अंड्यातील पिवळा आणि पांढरा भाग एकत्र करून केसांना 20 ते 30 मिनिटे लावा. अंड्यातील प्रोटीन आणि झिंकमुळे विरळ केससुद्धा दाट होतात. नंबर 11. बीटरूटचा रस. बीटरूटचा रस किंवा त्याच्या पानांची पेस्ट करून डोक्याला लावा आणि हलका मसाज करा. बीटमधील जीवनसत्वे केसांना मुळापासून पोषण देतात. नंबर 12. आवळा. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. आवळा पावडर कोमट पाण्यात किंवा तेलात मिसळून केसांना लावा. यामुळे केसांची वाढ एकदम वेगाने होते. नंबर 13. जवस म्हणजेच अळशी. जवस पाण्यात उकळून त्याची घट्ट जेल तयार करा. हे जेल 20 ते 30 मिनिटे केसांना लावून नंतर धुवून टाका. यातील ओमेगा 3 मुळे केसांचे तुटणे लगेच थांबते. नंबर 14. लिंबाचा रस. तेलात किंवा अंड्यामध्ये थोडा लिंबाचा रस मिसळून ते मिश्रण टाळूला लावा. 15 ते 20 मिनिटांनी केस धुवा. यामुळे डोक्यातील खाज आणि जिद्दी कोंडा पूर्ण निघून जातो. नंबर 15. ग्रीन टी. ग्रीन टी पाण्यात उकळून पाणी थंड करून घ्या. केस धुतल्यानंतर शेवटी या पाण्याने केस विसळा. यातील अँटीऑक्सिडंट्स मुळांना ताकद देतात आणि केसांना मस्त चमक आणतात. आहार आणि काळजी. केसांना बाहेरून तेल लावण्यासोबतच शरीराला आतून पोषण मिळणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. नंबर 1. तुमच्या रोजच्या जेवणात प्रोटीन आणि आयर्न भरपूर असले पाहिजे. त्यासाठी खाण्यात डाळी, मोड आलेली कडधान्ये, अंडी किंवा पनीरचा समावेश करा. नंबर 2. हिरव्या पालेभाज्या, पालक आणि बीट नियमित खा. नंबर 3. दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी नक्की प्या, जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहील. नंबर 4. जास्त तेलकट, तिखट आणि जंक फूड खाणे टाळा, कारण यामुळे टाळूवर तेलकटपणा वाढून कोंडा होतो. केसांची काळजी घेण्यासाठी रोजच्या काही महत्त्वाच्या टिप्स. या जादुई तेलासोबतच रोजच्या आयुष्यात काही साध्या गोष्टी पाळणे खूप गरजेचे आहे. नंबर 1. केस धुण्यासाठी नेहमी सल्फेट आणि पॅराबिन नसलेला सौम्य शॅम्पू वापरा, कारण केमिकलचे शॅम्पू आयुर्वेदिक तेलाचा परिणाम कमी करू शकतात. नंबर 2. केस धुताना कधीही जास्त गरम पाणी वापरू नका. नेहमी कोमट किंवा थंड पाण्यानेच धुवा. नंबर 3. ओले केस टॉवेलने जोरात घासू नका किंवा त्यावर लगेच कंगवा फिरवू नका, कारण ओले केस असताना मुळे नाजूक असतात आणि केस जास्त तुटतात. नंबर 4. आठवड्यातून एकदा केसांना कोरफडीचा गर किंवा ताजे दही लावल्यास केसांना सुंदर नैसर्गिक चमक येते. तर मंडळी, हा 14 औषधी गोष्टींचा तेल बनवण्याचा उपाय आणि हे 15 घरगुती उपाय पूर्णपणे सुरक्षित आणि एकदम गुणकारी आहेत. नियमित 1 ते 2 महिने हे उपाय केले तर तुमचे केस गळणे थांबून नवीन केस उगवायला नक्की मदत होईल. तुमचे केस मस्त लांब, मऊ, चमकदार आणि दाट काळेभोर होतील. हा व्हिडिओ आणि हे उपाय तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि गरजू मित्रांसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले केस निरोगी ठेवा, आनंदी रहा. धन्यवाद.